सियाटिकाला जेव्हा तुम्ही ऑपरेशन करायची एखाद्या पेशंटवरती वेळ येते, बरोबर. तर तेव्हा त्याला काय सांगता? समाजात ज्या गोष्टीची भीती आहे तोच तुम्ही पहिले ट्रीटमेंटबद्दल बोलला ऑपरेशन, तसं नाही आहे मॅम. कमीत कमी 85% लोकं हे नॅचरल हिस्ट्री मीन्स व्हॉट, की एखाद्या आजाराची नॅचरल हिस्ट्री असते, तो कसा कोर्स घेणार आहे. ओके. तर ती नॅचरल हिस्ट्री 85% लोकं बरे होतात. बेड रेस्ट फर्स्ट 45 डेजमध्ये जवळपास 85% लोकांचा सियाटिकाचा पेन बराच होतो. हे मी OPDतही लोकांना सांगत असतो, की तुम्ही टॅबलेट घ्या. मला रेड फ्लॅग साईन्स नाही दिसला आहे, जसं कोणताही कमकुवतपणा नाही आहे, लघवीला त्रास नाही आहे, तुमचं चालणं थोडंफार आहे, की तुम्ही दिनक्रम चालू ठेवू शकतात. तर तुम्ही बेड रेस्ट जरी घेतला तरी 85% पेशंट बरे होतात. त्यातल्या त्यात थोडेसे पेन किलर्स, नर्व्ह मेडिसिन्स आहेत ते घ्यायचे आणि मग थोडासा अजून पेन कमी झाला, की मग एक्झरसाईजने बऱ्यापैकी मी जसं म्हटलं, की 85% लोकांचं दुखणं कंप्लीटली थांबून जातं. हो, 15% लोकं जे आहेत, आता ज्यांचं दुखणं जात नाही आहे, मग तिथून आपण चार्टचं विभाजन करू शकतो, की यांना फक्त पेन आहे का? दुसरं बाकीचं व्यंगत्व कोणतं येत नाही आहे, लघवीला काही त्रास होत नाही आहे, पायाची ताकद जात नाही आहे किंवा चालण्याचं अंतर पुरेसं आहे, की त्याचं दिनक्रम चालतो आहे. तर आपण मग त्यांना परत कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट म्हणजे व्यायाम, गोळ्या, औषधं यांना ओढवू शकतो. ओके. जे लोकांना ऑलरेडी व्यंगत्व आहे, जो माझ्या ओपडीत फर्स्ट टाईम जरी आला, पहिल्या वेळेस जरी आला, 2 दिवसात जरी मला कन्सल्ट केलं, पण याच्या प्रकार ह्या रेड फ्लॅग सायन्स जसं व्यंगत्व आहे, चप्पल सटकते आहेत, लघवीला त्रास होतोय, तर आम्ही त्यांना अर्ली ऑपरेशनचे सजेशन्स देतो.